नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो, आपण आता महानगरपालिकेचं बिगुल वाजलेलंच आहे. ते आपल्याला कल्पना आहे त्याची, महानगरपालिकेची पुण्यातल्या. तर त्या दृष्टिकोनातनं जे काय इच्छुक उमेदवार आहेत, चांगले उमेदवार आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे, काय प्लॅन आहे, हे लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. त्या दृष्टिकोनातनं हा पॉडकास्टचा घाट आपण TV10नं घातलेला आहे. तर त्याच्यामध्येच आत्ताचं आपलं तिसरं जे पॉडकास्ट येतं आहे तुमच्यासमोर, ते एक फार महत्त्वाचं पॉडकास्ट या दृष्टिकोनातून आहे की आम आदमी पार्टीचे एक उच्च पदाधिकारी, त्यांचं पूर्ण पॅनलच आपण तुमच्यासमोर आणणार आहोत आणि त्यांच्याबद्दल ते सगळी माहिती सांगणार आहेत. तर ही माहिती तुम्ही सर्वांनी बघायची आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे कॉमेंटसुद्धा आम्हाला खाली हवं आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे मत आहे ते किती व्हॅल्युएबल आहे हे ते तुम्हीच ठरवायचे आहे आणि योग्य व्यक्तीला या इलेक्शनमध्ये मत द्यायचं आहे. तर आज आपल्यासमोर आहेत कृणाल घारे सर आहेत. तर कृणाल घारे सर, तुम्हालाही सांगतो की आपल्या नागरिकांना आणि तुमचे जे मतदार आहेत, तुम्हाला जे मतदान करणार आहेत किंवा तुम्हाला जसं वाटतं की त्यांच्यापर्यंत तुमची माहिती कळावी, त्या दृष्टिकोनातनं आमचं असं म्हणणं की तुमच्याबद्दलची जेवढी माहिती असेल ती तुम्ही स्वतः तुमच्या पदासहित, तुमच्या नावासहित प्रेक्षक किंवा तुमचे मतदार त्यांना तुम्ही सांगा. पहिल्यांदा तर थँक्यू फॉर हॅविंग इन्व्हायटेड मी. नमस्कार, मी ॲडव्होकेट कृणाल नारायण घारे. मी आम आदमी पक्ष पुणे शहर उपाध्यक्ष आहे. पण महत्त्वाचं म्हणजे वॉर्ड 10 भावदान भुसारी प्रभाग 10D मधनं यावेळेस इलेक्शन लढवणार आहोत आम्ही. मी एक सर्वसाधारण सिटिझन आहे, पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही, पण आपण जे म्हणतो की फोर्स्ड इन टू पॉलिटिक्स बिकॉज ऑफ द करंट सिच्युएशन, मी त्याच्यातलाच आहे की सध्याची जी सिस्टम परिस्थिती आहे, प्रोपगँडा बेस्ड इलेक्शन्स जे होत आहेत, फायनान्शियल बेस्ड इलेक्शन्स जे होत आहेत आणि जे नागरिकांच्या जीवावर उठलेले इलेक्शन्स होत आहेत, त्याच्या विरोधात म्हणून आम्ही काही वर्ष म्हणा 5-6 वर्षापूर्वी हा डिसिजन घेतला की वी नीड, इफ वी वॉन्ट टू बी मेक अ चेंज, देन वी नीड टू चेंज आवरसेल्व्स. हा सिम्पल फिलॉसॉफी होती की बाबा मला देश बदलायचा आहे, मी काय बाहेर लांब थांबून काय बदलू शकत नाही, आय हॅव टू एंटर. आय एम एन इंजिनियर, माझी एक IT फर्म आहे. मी US मध्ये MBA केलेला आहे, वन ऑफ द लिडिंग इन्स्टिट्यूट्समधनं मी MBA केलेलं आहे. US मध्येच मी एका कंपनीमध्ये मार्केटिंग हेड होतो. H1B झाला, इंडियामध्ये आलो, H1B स्टॅम्प झाला. फॉर सम रिझन आय थॉट नो, आय एम नॉट गोईंग बॅक. मला इंडियामध्येच काहीतरी करायचं आहे, देशासाठी काही करायचं आहे, म्हणून एक इथे इंडियामध्ये एक IT कंपनी सेटअप केली. त्याच्यानंतर हळूहळू जसं थोडंसं अजून मॅच्युअर्ड होत गेलो आपण म्हणू, तर सोशल इश्यूज समोर यायला लागले. सोशल इश्यूजमध्ये मग इन्व्हॉल्व व्हायला लागल्यावरती हे कळालं की बाबा एक गोष्ट मागे मला ठेवते, अँड दॅट इज लिगल ॲस्पेक्ट्स. या लिगल ॲस्पेक्ट्समध्ये आणि हा अनुभव सगळ्यांनी येतो. आपण कुठल्याही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसमध्ये गेलो की तुम्ही ह्या कायद्यात बसत नाही, ह्या रूलमध्ये बसत नाही, हे कॉमन एक्सपिरियन्स आहे आपला सगळ्यांचा. अँड आय नीड टू फाईट दॅट. आणि माझा स्वभाव असतो की बाबा मला जर काही करायचं तर आय डू इट. आणि म्हणून मी साधारण वयाच्या 37 इयर्समध्ये असताना मी LLB करायला सुरुवात केली, कारण आय नीड टू फाईट चेंज द सिस्टम अँड लॉ इज व्हेरी इम्पॉर्टंट. LLB केली, त्याच्यानंतर बार क्लिअर केली आणि त्याच्यानंतरचा बऱ्यापैकी जर्नी आय थिंक न्यूज मीडियाजमध्ये जेवढे आपण केसेस जिंकलेल्या आहेत किंवा सोशल इश्यूजवरती, एन्व्हायरमेंटल इश्यूजवरती जे काही आपण केलेलं आहे, दॅट इज पब्लिक नॉलेज. अँड आय एम ग्लॅड की मी जे काही आत्तापर्यंत केलेलं आहे, जे काही एज्युकेशन घेतलेलं आहे, ते मला आत्ता कुठेतरी पुणे सिटीसाठी किंवा आपल्या शहरासाठी काहीतरी पॉझिटिव्ह चेंज करण्यामध्ये नक्कीच मदत करतात. क्या बात. क्वेश्चन हाच आहे की हाऊ कॅन वी कॉल अमेरिका रिटर्न पर्सन एक आम आदमी. पण आम्हाला एक आवडलं तुमचा प्रामाणिकपणा त्यामध्ये दिसतोय की तुम्ही स्वतः म्हणताय अमेरिका रिटर्न, हे अभिमानानं लोक सांगतात, तर तुम्ही म्हणताय अमेरिका रिटर्न असलो तरी मी आम आदमीच आहे आणि मी आता भारतातच राहणार. आणि भारतातल्या समस्या तुम्हाला असं काय जाणवलं की अशा कुठल्या समस्या दिसल्या की एका अर्थाने बघायला गेलं तर वेगळं पाऊल उचललेलं आहे, तुम्ही यंग आहात, तर अशा वेळी असं काय घटना घडली किंवा काय वाटलं तुम्हाला की तुम्ही आम आदमी स्वतःला म्हणत आहे अभिमानानं आणि आम आदमी पक्षातर्फे तुम्ही आज इलेक्शन लढवत आहे? ऑनेस्टली माझं पर्सनल व्ह्यू आहे की इरिस्पेक्टिव्ह ऑफ
की जे तुम्ही पॉईंट केलं की US मधनं किंवा कुठल्याही फॉरेन नॅशनमधनं रिटर्न आले तर तुम्ही आम आदमी कसा. तर आम आदमी हा जो ह्याचं जे डेफिनेशन आहे ना, इट इज नॉट नेसेसरीली बेस्ड ऑन तुमचं इकॉनॉमिक स्टेटस काय आहे किंवा तुमचं सोशल स्टेटस काय आहे. इट इज ऑल अबाउट अ लाईफस्टाईल और कनेक्ट विथ अ नॉर्मल पर्सन. मी जेव्हा नॉर्मल बाहेर पडतो, हॉटेलमध्ये जातो, जी सगळ्यांची लाईफस्टाईल आहे, प्रत्येकाची लाईफस्टाईल आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे असते, ठीक आहे. पण जी माझी लाईफस्टाईल आहे, आय थिंक सर्वसामान्य जे काय साधारण 80-70% ऑफ द नेशन इज, तीच माझी लाईफस्टाईल आहे, ठीक आहे. मुलांसोबत बाहेर जाणं, फॅमिलीसोबत बाहेर पडणं, हॉटेलमध्ये जाणं, मूवीज बघणं, आणि दॅट इज वाय त्यांचे जे नॉर्मल लोकांना प्रॉब्लेम येतात तेच मला येतात. मी काय फर्स्ट क्लासमध्ये फ्लाय करत नाही, माझी ऐकत नाही. जी कार आहे, गाडी आहे, थोडे ट्रिप्स होतात. सो दॅट्स व्हॉट आय सेड. आपण जर कन्सेन्सस बघितलं किंवा एक जनरल पॉप्युलेशन बघितलं, आय फॉल इन दॅट कॅटेगरी. आणि जे समोरच्या व्यक्तीला साधारण असं म्हणता येईल तुम्हाला. माझा मुद्दा हा आहे की इट्स अ व्हेरी हार्ड डिसिजन की अमेरिकेमध्ये राहिल्यानंतर तिकडचं राहणीमान बघितल्यानंतर ही फार मोठी गोष्ट आहे की तुम्ही स्वतःला आम म्हणताय. म्हणजे आम आहे की नाही हा विषय नाही आहे. बरोबर. तर तुम्ही ह्या म्हणजे अभिमानानं म्हणताय. आणि असं काय झालं, असं काय तुम्ही एखादं समजा पॉलिटिकली काहीतरी तुम्ही बघितलं असेल. सो दॅट्स व्हॉट आय वॉन्ट टू नो, पीपल वॉन्ट टू नो. पॉलिटिकल फील्डमध्ये का? येस, आय एम सेइंग अबाउट US ला असं काही नव्हतं. पॉलिटिकल, आय विल बी व्हेरी ऑनेस्ट, एक मागच्या काही वर्षांमध्ये वी हॅव सीन मल्टिपल, म्हणजे खूप वेळा झालंय काही लिडर्सकडे आपण बघून वी थॉट की बाबा कॅरिझमा आपण जो म्हणतो, बरं, दॅट कॅरिझमा इज अट्रॅक्टिव्ह टू एव्हरीवन. लाईक मला वाटतं ऑलमोस्ट 90% ऑफ द पीपल आर अट्रॅक्टेड टू दॅट कॅरिझमा. अजूनही आहे दॅट कॅरिझमा स्टील देअर. यू आर टॉकिंग अबाउट केजरीवाल? नो. अच्छा, आय एम टॉकिंग अबाउट जनरल, की आपण काय कुठल्या तरी व्यक्तीला बघून होता रे ह्यांच्यामध्ये काहीतरी करायचे. नॅशनल लिडर्स, एनी दर एन नंबर ऑफ नॅशनल लिडर्स नो, जे आपल्याला काय होतं की, अँड अनफॉर्च्युनेटली हिस्ट्री ॲज अ हॅबिट की कॅरिझमा बेस्ड following has always led to a downfall for country. Always. Most of the times. ठीक आहे, most of the times. कारण ते कॅरिझमा ज्या वेळेस मराठीमध्ये सांगा कसं होतं, आपण काय म्हणतात मी आता, ते काय डाऊनफॉलचं जे सगळं ते मशीन कसं होतं, आपण ज्या वेळेस कुठल्या व्यक्तीकडे, तर त्या व्यक्तीकडे ओरेटरी स्किल्स असते, बोलायचे. अच्छा. लोक अट्रॅक्ट करायचे स्किल्स. राज ठाकरे वगैरे, राज ठाकरे साहेब असतील, व्हेरी गुड, मोदी साहेब असतील, ओके, त्यांच्या बोलण्यामध्ये आहे. यू शुड गिव्ह क्रेडिट. जे क्रेडिट आहे द्यायलाच नाही. राज ठाकरे साहेबांनी मनसे जेव्हा केली, आय वॉज अट्रॅक्टेड. मोदी साहेबांनी केले, आय वॉज अट्रॅक्टेड. पण त्यांचा करिझमा त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोचला नाही का पोचला आणि त्यांना तो एक्झिक्यूट करता आला नाही. बीजेपीचा, आय बी व्हेरी ऑनेस्ट, आय ऑन कॅमेरा, तुम्ही मला सांगा, मोदी साहेबांचा करिझमा आहे त्यांच्या आज लोकल लिडर्सवरती कोण व्यक्ती जे तो विजन एक्झिक्यूट करू शकतो? एक नंबर. हे सेंटर इतकं बोल्ड इतकं आहे ना, तितकं ते सत्य आहे. सर, आय ॲप्रिशिएट. आणि तुम्ही तो पॉईंट उभं केला तर लक्षात आलं की तुम्हाला म्हणजे जे कॅरिझमॅटिक लिडर्स आहेत, यू रिअली ॲप्रिशिएट ऑल दिस. म्हणजे अगदी राज ठाकरे साहेबांच्या मनसेचे, BJP म्हणजे आता त्यांच्या विरुद्ध तुम्ही उभे राहणार आहात एका अर्थाने. तर ह्यांचं नाव घेते आणि ते सत्य आहे. सो दॅट ब्रॉट यू हिअर. तुम्हाला पॉलिटिक्समध्ये परत हा प्रश्न आहे की मग आम आदमी पार्टी का? गुड क्वेश्चन. कारण बरंच व्हेरी सिम्पल, स्ट्रेट फॉरवर्ड बोलाल तरी वाटेल की, पण ज्या वेळेस मी कुठली पक्षासोबत असोसिएट व्हायचं ठरवलं, आय थिंक 2015-16चा पिरियड होता, तर त्यावेळेस जी सिटी लिडरशिप म्हणतो किंवा लोक काय आहेत जिथे आपण काम करू शकतो अशी कुठली पार्टी आहे. तर मी जसं म्हटलं की आय स्टार्टेड बिझनेसही सुरू करताना शून्यातनं स्टार्ट केला. तर मी विचार केला की मला जर कुठे काम करायचं असेल, सगळ्यात जास्त स्कोप आणि हिंडरन्स मला कुठे येणार नाही, तर लिडरशिप टीम डिपेंड करतं. अच्छा. तर पुण्यातली जी त्यावेळेसची लिडरशिप टीम होती, आत्ताची जी लिडरशिप टीम आहे, स्टेट म्हणा, सिटी लेवल, लेट्स फोकस ऑन सिटी, स्टेट तर खूप लांबचा विषय झाला. सिटी लेवल टीममध्ये मला असं जाणवलं की दिस पीपल जेन्युइन लोक आहेत, ऑनेस्ट लोक आहेत. मे बी फायनान्शियली पार्टी एवढी स्ट्रॉंग नसेल त्यावेळेस, किंवा त्यावेळेस लोक कार्यकर्ते एवढे नव्हते जेवढे आत्ता आहेत, पण जे होते प्रामाणिक होते आणि एकदम म्हणजे डेडिकेटेड. आपण म्हणतो ना, अरे म्हणजे एक सोपे भारी असे कार्यकर्ते आपले आहेत. कट्टर आम आदमी, कट्टर आम आदमी, पक्षाने म्हणणार मी आम आदमी, आम आदमी, कट्टर आम आदमी, एकदम एक सोपे भारी. सो दॅट अट्रॅक्टेड यू. अँड द स्कोप. कारण दुसऱ्या पक्षांमध्ये काय ती हायरार्की आहे ना, मी
एनिवेज आय एम एन इंडिपेंडेंट पर्सन. जे माझे तुम्ही जर बरोबर पाहिलं आय नो यू. हां एक्झॅक्टली आय एम एन इंडिपेंडेंट पर्सन. मला ते कुठं कोणीतरी आले की त्याच्यासमोर जाऊन उभं राहा एअरपोर्टला ते तसले मला नाही आवडत. मी कधी करणार लांबून चालन वगैरे हा प्रकार मी कधी केलंही नाही. म्हणजे सो आय थिंक दॅट इज समथिंग दॅट आम आदमी पार्टीमध्ये नाही आहे हा विषय अजून तरी नाही आहे टचवूड. अँड आय होप इट रिमेन्स दॅट वे. आणि म्हणून मी आम आदमी केलं. तिथे स्कोप होता. तिथे एक सर्टन सेक्शन होता की ज्यांना जेन्युअनली शहराबद्दल कन्सर्न आहे की बाबा जे चालू आहे ना ते चुकीचं चालू आहे. सो चुकीचं इन टर्म्स ऑफ की आय एम नॉट सेइंग राईट ऑर रॉंग पण मे बी वी कॅन डू इट बेटर. आपण चांगलं करू शकतो. ही जेन्युअन कन्सर्न शहराबद्दल आणि लोकांबद्दल हा विषय. गॉट इट. आता तुमच्या मुद्द्यावर येऊया. म्हणजे तुमचं आवडतं बावधन, हो तुमचं आवडतं कोथरूड. येस. कोथरूड आणि बावधन म्हणलं की मी प्रश्न हा सगळ्यांना विचारलेला आहे की भाजपचा बालेकिल्ला आहे आता तर अतिशय स्ट्रॉंग होत चाललेला आहे. पण त्याचबरोबर म्हणजे विरोधी तुम्हाला अगदी कट्टर म्हणजे अगदी आहे स्ट्रॉंग आहेत. पण तो माझा मुद्दा नाही. आता माझा मुद्दा आहे की तुमच्या दृष्टीनं एक्झॅक्टली काय असे प्रॉब्लेम आहेत की जिथं हे एवढे सगळे आहेत. अगोदर शिवसेना होती इथं, त्यानंतर राष्ट्रवादी सुद्धा इथं आहे आणि आता भाजप मागचे गेले अगदी 10 वर्ष म्हटलं तरी कमीच आहे. तर काय असे प्रॉब्लेम आहेत नागरिकांचे जे अजूनपर्यंत सुटलेले नाही आहेत आणि ते तुम्ही सोडवू शकता. यामध्ये 2 प्रश्न बरं का सर. वाय यू. येस 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 ॲब्सोल्युटली. हां तुम्हाला का मतदान करायचं लोकांनी. पहिलं तर तुम्ही जे म्हटले की बालेकिल्ला आहे बरोबर आहे. भाजपचा बालेकिल्ला आहे होईल किंवा राहील माहिती नाही पण आता तरी आहे. आशावादी आहे नाही बोलायची पण त्याच्या आधी सेनेचा होता. बरोबर आहे ना. बरोबर आहे अगदी सुतार. सनराईज होतं सनसेट होतो पक्ष बदलतं सगळं बदलतं. माणूस महत्वाचा असतो व्यक्ती महत्वाचा असतो. एक कोणीतरी माणूस येतो जे मी कॅरिझमाचा विषय मगाशी म्हटला इट चेंजेस थिंग्स. अनफॉर्च्युनेटली काय झालेलं जे मी परत त्याच विषयावर येतो की जे लिडरशिप आली त्यांनी होलिस्टिक एक कॉन्सेप्ट असतो कुठल्याही शहराचा डेव्हलपमेंटचा. होलिस्टिक आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे 1970s मध्ये आपण UN रेझोल्युशन इंडियाने केलेले 70 मध्ये तरीही ते कुठे इम्प्लिमेंट होत नाही. परत मी म्हणजे मराठी शब्द मला शाश्वत विकास म्हणा जो आहे हा होत नाही. म्हणजे खड्डा केला रस्ता डांबर भरला झालं आणि मग बोर्ड लावणार मी मलमपट्टी पण सोडून द्या. जिथे गरज नाही ते करणं आणि म्हणणं की मी केलं त्याला काहीच अर्थ नाही. अच्छा ते का केलं त्याच्यावरनं 10 XYZ का मीन 5 वेळा तो विचार व्हायला लागतो की मी हे का करतोय. ह्याच्याने पुढे काही प्रॉब्लेम येणार आहेत का काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. हे जे विषय आहेत ना हे अनफॉर्च्युनेटली झाले नाही. अच्छा. ज्या शहराचे आत्ता तुम्ही म्हणताय कोथरूड फॉर्च्युनेटली जेव्हा कोथरूड वसलं त्यावेळेस तरी आपण म्हणू वेल प्लॅन्ड होतं. भुसारी इज वेल प्लॅन्ड. तुम्ही बावधनला जाऊन बघा म्हणजे काही त्याला अर्थच राहिलेला नाही आहे तिथे. त्या एरियाला सबबला प्लॅनिंग नाही आहे. तेच झालं की एक सर्टन पिरियड नंतर जो ड्रास्टिक ग्रोथ झाला तिथे सस्टेनेबल किंवा प्लॅन्ड डेव्हलपमेंट झालं नाही. त्या प्लॅन डेव्हलपमेंट झालं नाही किंवा नसल्यामुळे जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आज नाही. तुम्हाला रोड नाही पाणी नाही ड्रेनेज नाही. PVPIT सारखा एरिया आहे जो बावधन खुर्दमध्ये 97 मध्ये नाही 97 मध्ये महानगरपालिकेत आलेला एरिया आहे तो. 97 मी नागरिकांना परत सांगतो PVPIT एरिया 97 मध्ये आलेला आहे. तिथे अजूनही ड्रेनेज लाईन नाही आहेत. किती वर्ष झाले हे. आणि तिथे आजचं तुम्ही डेव्हलपमेंट बघा एक रँडमली परमिशन्स दिल्या जातात. महानगरपालिका उठून असे डायरेक्ट बिल्डिंग डिपार्टमेंट परमिशन्स देतात पण त्या एरियामध्ये रोड नाही आहेत ड्रेनेज नाही आहे. उद्या तिथे एक सोसायटीमध्ये 4-4 हजार लोक 5-5 हजार लोक येणार आहेत. ठीक आहे त्या सोसायटीचा STP असेल पण जो एक्सेस ट्रीटेड वॉटर आहे तो जाणार कुठे आहे ह्याचा विचारच नाही आहे. रोड नाही आहेत. हे प्लॅनिंग जे हे त्या इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हनी करायला हवं होतं. गार्डन्स नाही आहेत ओपन स्पेस नाही. पाण्याचा विषय घ्या. आत्ता आपण म्हणतो पाणी म्हणजे बावधनमध्ये तर नाहीच आहे. बावधन बुद्रुकमध्ये अशा सोसायटीज आहेत की जिथे ऑलमोस्ट 6-6 लाख रुपये टँकरचे पर मंथ देत आहेत. बरं हा साधारणतः कुठला कोर एरिया आहे. हा बावधन आपण जर बावधन म्हटलं बावधन खुर्द बावधन बुद्रुक जे तुम्ही आता म्हटलं 97 म्हणजे बावधन खुर्द. मित्रांनो मी विशेष करून हे सांगतो की जेव्हा सुद्धा कुठलाही आपचा पदाधिकारी सांगतो तो सगळी माहिती त्याच्या सगळ्या असते. म्हणजे ही माहिती आमच्यासाठी सुद्धा नवीन आहे सर आणि त्याबद्दल तुमचे धन्यवाद अभिनंदन करतो मी. तर त्यामुळं हा मी आता मुद्दाम सरांना थांबवलं आहे
की कमीत कमी तुमचे जे काही उमेदवार आहेत त्यांना तुम्ही हे प्रश्न तरी विचारा, त्यांना माहिती तरी आहे का? आणि मी हे विचारणार आहे प्रत्येक उमेदवारांना. 97ला बावधन खुर्द हे महानगरपालिकेमध्ये आलं आणि तेव्हापासून त्यांना पाणीच्या समस्या तशाच अजून आत्ता आहेत. आणि तुम्ही काय म्हणता किती 6 लाख वगैरे जस्ट करेक्ट. हां. बावधन खुर्द हां मध्ये एक सेक्शन आहे जिथे डेव्हलपमेंट झालेलं आहे. बर PVPIT साईड म्हणजे मुळशी रोडच्या पलीकडचा जो बावधन खुर्द PMC एरिया बर तिथे रेसिडेंट्स राहतात. तो बावधन खुर्द 97 मधलाच आहे. अच्छा तिथे ड्रेनेज लाईन नाहीत, तिथे पाणी Okay. पण माय पॉइंट इज की जर तुमचा 97 मध्ये आलेला आहे तर हे इन्फ्रास्ट्रक्चर तुमचं रेडी पाहिजे. एवढा time, आणि इनफॅक्ट आता तिथे जे पाईपलाईनचं काम होतं ते आपली NGTची जी केस आपण माहिती, राम हो, नदीची हो, जी- जे ऑर्डर पब्लिकली आहे हा. त्या ऑर्डरमध्ये NGTने 23 गावांचं पूर्ण ड्रेनेज नेटवर्क टाकायला आपल्या केसमध्ये ती ऑर्डर दिलेली होती. सो आय एम प्राऊड टू से की जरी आम्ही इलेक्टेड नसलो तरी इतके मोठे मोठे इश्यूज ड्रेनेजचे ट्रीजचे जे आपण पुढे तुम्ही बोलूया, भांडलाय, पुढे आणलेले. which will- yeah, जे आपण ऑलरेडी सत्तेत नसतानाही केलेले आहे त्याचं मे बी लिगल जे मी म्हटलं लीगल जे मला मदत झाली त्याच्या थ्रू आपण हे निर्णय केलेले आहेत आणि वा. प्रशासनाला फोर्स केले की यू नीड टू डू दिस. वा. कारण तो फंडामेंटल राईट आहे. आय मीन ड्रेनेज नाही, पाणी नाही, दिस इज नॉट एक्सेप्टेबल आणि लोकांनी हे एक्सेप्ट करूच नाही. आय मीन दॅट इज रॉंग. आणि परत तुमचा अजून एक तुम्ही मगाशी बालेकिल्ल्याचा प्रश्न विचारला, तो बालेकिल्ला का? तर मी तुम्हाला सांगतो कसं होतं एक की ना प्रत्येक स्लेव्हरी जे आपण म्हणतो ना गुलामगिरी, ही गुलामगिरी प्रत्येक वेळेस फिजिकली चेंड असणं नसते. हा नाही बरोबर आहे, मेंटली सुद्धा आहे. इट इज ऑल्सो मेंटल. या तर यू आर अ स्लेव्ह ऑफ अ माइंड. आणि जर तुम्ही आपल्या डोक्यात बसले ते मेंटली जर तुम्ही स्लेव्ह झालेले असाल ना तर आपल्याला सगळ्या चुका वाटत नाहीत, सगळं म्हणजे सगळं छान छान वाटतं. पण इफ यू इंट्रोस्पेक्ट अंधभक्त येस, कारण इंट्रोस्पेक्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही द्या कुणालाही मत द्या. आमचं तर इनफॅक्ट आम्ही जेव्हा जातो आमचं म्हणणं ते की ज्यांना मत द्यायचं त्यांना द्या, आमचं त्याच्याबद्दल काही दुमत नाही. फक्त एकच आहे की विचार करून अभ्यास करून मत द्या, बस एवढंच, बाकी काही विषय नाही. दॅट इज आर पिच टू एव्हरी सिटीजन. डोर टू डोर झालं की आम्ही हेच म्हणतो, बर विचार करून मत द्या. बर. आता एका अर्थाने मी म्हटलं ना की जे काही आता उमेदवार आहेत इच्छुक त्यांचे दोघं तिघांचे मी घेतले. सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आमचं ऐका आणि आमचं म्हणजे आणि आम्हालाही एकदा चान्स द्या. प्रश्न परत असं होतं की तुम्ही जरा ह्या बाबतीत जास्त आशावादी आहे असं वाटत नाही का? कारण का नागरिक एक म्हणजे असा घटक आहे की तो अजूनही मला सुद्धा कळत नाही आहे की नक्की काय म्हणजे ह्यांना हे दिसत नाही का? किंवा म्हणजे सेम थिंग इज हॅपनिंग अगेन अँड अगेन. आता मी मुद्द्यावर येतो की सर लोकसभेची निवडणूक झाली, हो. विधानसभेची झाली आणि आता महानगरपालिकेची स्थानिक ते जे सगळे इलेक्शन आहे. तर लोकसभेला मला असं वाटलं की थोडे नागरिक जागरूक झाले असं वाटलं मला आणि विधानसभेमध्ये ते कोसळलं आणि नियरेस्ट इज विधानसभा जवळ आत्ताच झालेली आहे. त्याचा परिणाम आपण आता बघतोच आहे. सगळे पक्ष फोडाफोडी पक्ष पळापळी झालेले आहेत. तर तुमचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचेल कसं? तर ह्या बाबतीत मला असंही वाटतं की त्यांना जागा कसं करायचं? नाही, आय थिंक तुम्ही जर मला विचाराल ना तर लोकांना सगळं कळतं. स्टेट इलेक्शन, नॅशनल इलेक्शन एक वेगळ्या प्लॅटफॉर्म आहे, वेगळं हेच आहे. लोकल इलेक्शन्स मध्ये जनरली लोक स्वतःचा प्रॉब्लेम बघतात. एक स्मॉल पर्सेंटेज आहे जो ब्लाइंडली डिसिजन घेतो की नाही मी ह्याच पक्षाला मत देणार, मग कुठलंही असू दे. पण साधारणपणे 80% लोक हा विचार करतात की कुठला माणूस माझं काम करू शकेल. तिथेही आता हे जे 4 वॉर्ड केलेत दॅट इज रॉंग. फंडामेंटली कॉन्स्टिट्युशनली ते चुकीचं आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे. ते 4चा प्रभाग का केलेला आहे. मिनी MLA इलेक्शन्स तुम्ही म्हणता, मिनी विधानसभा, दॅट इज नॉट लोकल इलेक्शन्स. तुम्ही बेसिकली लोकल इलेक्शन्समध्ये ज्याला फायनान्शियल पॉवर आहे, मसल पॉवर आहे, तेच टिकू शकतात. अशा पद्धतीने केलेला आहे एक पॉलिटिकल ड्रामा आहे किंवा स्ट्रॅटेजी आहे. दिस इज नॉट लोकल इलेक्शन्स. पण तरी पण आम्ही आशावादी आहे. कारण मी माझं पर्सनली मी सांगतो ना, मी निवडून आलो नसतानाही जे कामं केलेले जे आमचे MP MLAंनी केलेले नाही आहेत. कारण मी आय बिलीव्ह इन माय स्किल्स. मला माहिती आहे ना माझी पॉवर काय आणि मी एकटा करू शकतो. मला काही प्रॉब्लेम नाही आहे त्याचा. लोकांचे एवढंच आहे की मला मे बी मी एकटा केलं तर आम्हाला 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील. लोकांनी साथ दिली तर ते आम्ही 2 वर्षात करू. हाच डिफरन्स आहे. बट फायनली गोल तर आपल्याला मीट करायचाच आहे.
सो ठीक आहे, म्हणजे आता जे झाले ते झाले, तो काय विषय नाही. तर आता ह्या सिच्युएशनला परत तोच मुद्दा आहे की डू यू रिअली बिलीव्ह की तुमचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्या म्हणण्यावर आपचं तर आतापर्यंत पुण्यात नगरसेवक नाही, आमदार नाही, खासदार आय मीन नाही आहे, तर अशा ह्याच्यामध्ये अगेन व्हॉट यू से यू लाईक टू स्टार्ट विथ फ्रॉम झिरो, तर इट्स गोइंग टू बी लाईक स्टार्टिंग फ्रॉम झिरो इटसेल्फ. ॲब्सोल्युटली. सो यू आर गोइंग टू फाईट म्हणजे ॲब्सोल्युटली. म्हणजे आता आय एम टेलिंग यू की आम्ही जरी झिरोपासून स्टार्ट केलं तर झिरोला आता 5 वर्ष झाले. तो ज्यांना विचार करायचा 5 वर्षात आम्ही कुठे पोहोचलो हे लोकांना ऑलरेडी माहिती आहे. रिच अ प्लॅटफॉर्म वेअर वी आर कॉन्फिडंट. बरं, आता एक वेगळं स्टेजला 5 वर्ष होऊन गेले, काय हरकत नाही. एक वेगळा प्रश्न असा विचारतो की मागची जी इलेक्शन झाली त्याला 4 वर्ष झाले, म्हणजे टोटल इलेक्शन आणि आत्ताच्या ह्या इलेक्शनमध्ये 9 वर्षाचं अंतर आहे. तर यामधल्या गॅपमुळं आपला काही फायदा झाला, काय तोटा झाला आहे? नाही, मी आपला म्हणण्यापेक्षा आहे ना, मी खरं सांगेल तर नागरिकांचा तोटा झाला. अच्छा, 100%. ॲब्सन्स ऑफ इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्स हे ह्याच्यामुळे झालं काय की बरेचसे डिसिजन्स एक कुठल्या तरी थर्ड किंवा एक दुसऱ्या मोटिव्हनी केले गेले, जिथे प्रशासनाला सांगितलं गेले की तुम्ही हे डिसिजन्स घ्या, आणि ज्याचा फायदा नागरिकांना अजिबात झाला नाही. जे झाला तो तोटाच झाला. मे बी काही डिसिजन्स असतील, पण जर तुम्ही परत मी आय कम बॅक की होलिस्टिक किंवा जर तुम्ही 50,000 फीट व्ह्यू घेतला तर ह्या डिसिजन्समुळे नागरिकांचा तोटा झाला. इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह नसताना कोणीतरी स्ट्रॉंग तिथे आवाज उठवणं आणि नागरिकांना एक ॲव्हेन्यू की बाबा मी माझ्या नगरसेवकाकडे जाऊन माझे गाराने मांडू शकतो, असा कोणी व्यक्तीच उरला नाही. MLA MPs आर बियॉन्ड रीच. डू यू रिअली थिंक दॅट पहिले जे काही नगरसेवक होते ते लोकांचं म्हणणं तिथपर्यंत पोहोचवत होते? म्हणजे एका अर्थाने असंही झालं ना की डायरेक्टली नागरिक आणि प्रशासनाच्या मध्ये कोणी नव्हतं, तर वॉजंट इट गुड कंडिशन? नो नो नो. तर मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस आहे ना हेच म्हणजे आपले 5 year टर्म संपलं त्यावेळेस वॉर्ड ऑफिसच्या मीटिंगमध्ये मी डायरेक्टली सगळ्यांना म्हटलं होतं की प्रशासनाला की ही तुमची ऑपॉर्च्युनिटी आहे. क्या बात आहे, हे मी बोललेलो आहे. ही तुमची ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही दाखवून द्या लोकांना की प्रशासन काय करू शकतं जेव्हा त्यांच्यावरती पॉलिटिकल प्रेशर नसतं. हे मी बोललेलो. व्हेरी गुड. पण अनफॉर्च्युनेटली आय वॉज प्रूव्ड रॉंग. अँड देन मला असं वाटलं की नाही बाबा ते ह्यांच्यापेक्षा पॉलिटिकल असायला पाहिजे. पण हे पण आहे की ॲटलिस्ट आपल्या म्हणजे माझं पर्सनल याच्यात म्हणतो की कारण आपलं काम एकदम स्वच्छ आहे, जे आहे ते इट इज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. मला तरी प्रशासनाकडनं बरीच मदत मिळाली, कारण आपला काही अल्टिरियर मोटिव्ह कधीच नसतो. सो आय एम ग्लॅड इन दॅट सेन्स. पण जनरल आपण जे म्हणतो ना डिसिजन मेकिंग असतं ना, जे जनरल बॉडीमध्ये होतं ते डिसिजन्स नागरिकांच्या हिताचे नाही झाले. बरं सर, माझ्या लक्षात आलं एकंदर आम आदमी पार्टीचा टोटल विजन पुण्यासाठी मला कल्पना आहे, नागरिकांनाही कल्पना आहे. आता कमिंग टू द लास्ट सेक्शन, यू अँड युअर पॅनल, तुम्ही तुमची म्हणजे त्यांना सांगा ओळख कोण कोण आहे, काय आहे, त्यांच्या नावासहित सांगा, आणि तुमचा त्या त्या एरियामधले काय हाऊ आर यू गोइंग टू प्रोसीड विथ द facing the problems or clearing the problems for the citizens. तर यावेळेस आपण प्रभाग 10 म्हणजे बावधान भुसारी कॉलनी मधून आम आदमी पक्षातर्फे इलेक्शन लढणार आहोत. तर मी ॲडव्होकेट कुणाल घारे साहिल मनियार साहेब आहेत जे 10A मधनं लढतील. आरतीताई करंजावणे आहेत जे 10B 10B मधनं इलेक्शन लढवणार आहेत, आणि मी 10D मधनं इलेक्शन लढवणार आहोत. आपला प्रभाग जसं मी सांगितलं बावधान खुर्द, बावधान बुद्रुक, भुसारी लेफ्ट राईट, महात्मा कॉलनी, हा सगळा परिसर आपल्या एरिया म्हणजे आपल्या वॉर्डमध्ये येतो. ह्याच्यामध्ये प्रत्येक एरियाचे मी सांगितलं त्यांचे इश्यूज आहेत. पण ब्रॉडली स्पीकिंग पहिलं आम्ही सांगतो की आम्ही काय केलेलं आहे आतापर्यंत, हे 3-4 गोष्टी सांगतो, आणि मग त्या बेसिसवरती आम्ही नागरिकांना म्हणतो की आम्ही जे केलेलं आहे आणि आम्ही जे काय करू ह्या गोष्टींचा तुम्ही विचार करून डिसाईड करा की वेदर वी कॅन आम्ही ते करू शकतो. व्हेरी राईट. तर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांना राम नदीबद्दल माहिती आहे. बावधान म्हणजे मोठी 19 किलोमीटरची नदी आहे. त्या नदीसाठी आपण NGT मध्ये अनेक वर्ष लढलो. त्या नदीसाठी आत्ता जी नदी वन्स अपॉन अ टाइम एक गटर होती, त्या नदीमध्ये
PMCने ऑलमोस्ट 19 किलोमीटर्सचे ड्रेनेज लाईन टाकलेले आहेत ट्रंक लाईन्सच्या बरं NGTची ऑर्डरमुळे. बरं भूगावमध्ये भूकुममध्ये त्यांनी त्यांचे ड्रेनेज लाईन्स टाकलेले आहेत. 2 STP सँक्शन केलेले आहेत. इनफॅक्ट PMCने पाषाणमध्ये एक STP ऑलरेडी ऑपरेशनल केलेला आहे ह्याच ऑर्डरच्या ह्याच्यात. PMRDAने एक 2 STP सँक्शन झालेले आहेत. सो हे सिग्निफिकंट काम राम नदीचं आपल्या एका ह्या NGTच्या केसमध्ये झालेलं आहे. दुसरं काम आपण जर म्हटलं तर एक खूप खूप महत्त्वाचं, म्हणजे आय थिंक दॅट इज पर्सनली मला वाटतं ते सगळ्यात महत्त्वाचं काम असेल जे आरतीताई आणि आम्ही केलं. प्लीज गो अहेड. बावधान खुर्द मध्ये गेले 10 वर्ष, तुम्हाला खोटं वाटेल, एक जनरेशन गेलं, बावधान खुर्द या पूर्ण गावाला रेशनचा हक्क नव्हता. रेशनच नव्हतं. रेशन दुकान नाही म्हणत मी, ते गाव फूड सिक्युरिटी ॲक्ट त्या रेशन लिस्टमधनं गायब होतं. त्यांची एक पिढी गेली. म्हणजे का, म्हणजे असं, म्हणजे सम रिझन इट वॉज नॉट देअर. ते लोक पांढरं कार्ड वगैरे, येलो कार्ड, पांढरं कार्ड, कार्ड होतं, हां, रेशन लिस्टमध्ये नाव नव्हतं, रेशनवरती नाव नव्हतं, त्यांना रेशन मिळायचं नाही. आणि हे मी 10 वर्ष असं होतं असं म्हणताय तुम्ही? 10 वर्ष, एक पिढी गेली, जास्त खरंच पटत नाही. ही एक पिढी गेली ज्यांना त्यांचा फूड सिक्युरिटी ऍक्ट मिळाला नाही. आणि मला दुःख पण ह्याचं वाटतं की त्या लोकांनी मे बी, ठीक आहे, ऑफकोर्स त्यांच्या काही त्यांना माहिती नसेल, पण त्यांनी त्याच्यासाठी आवाज उठवला नाही. पण मागच्या आय थिंक 2024च्या दिवाळीमध्ये आमच्याकडे काही नागरिक आले. त्यांनी दिवाळीच्याच दिवशी, लक्ष्मीपूजनच्याच दिवशी आम्ही असं बसलो, त्यांनी हा विषय सांगितले की आम्ही गेलो, बऱ्याच ठिकाणी गेलो, म्हणजे जे काही तिकडचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे गेलो, त्यांना रेशनचं विचारलं तर ते म्हटलं नाही होत रेशन, आता ते होणार नाही असं त्यांनी सांगितलं. तर मला सांगितलं, आमच्याकडे विषय झाला, म्हटलं असं होणार नाही, हे काय म्हटलं तुमचा राईट नाही काय, फूड सिक्युरिटी ऍक्ट आहे म्हटलं, तुमचं फंडामेंटल राईट आहे, डू इट. आणि मग तो डेटा घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो. कलेक्टर ऑफिसमध्ये जेव्हा हे सगळं ओपन झालं तेव्हा त्यांनाही लक्षात आलं की काहीतरी आय मीन टोटली रॉंग आहे. इट वॉज मे बी आउट ऑफ ओव्हरसाईट. मी असं म्हणत नाही मुद्दाम झालं. कधीची गोष्ट सर? 24ची असेल सर, 2024ला. 24 साधारण 23-24 आय थिंक ना, 23-24ची. बर. त्याच्यानंतर 4 महिने आम्ही त्यांना शब्द दिला की हा इतकाच, म्हणजे जे इश्यूज कसे असतात, आणि पुण्यामधले सगळे इश्यूज असेच आहेत की सॉल्व्ह करायला खूप सोपे आहेत, माहितीच नाही, सॉल्व्ह करायला प्रॉब्लेम खूप सोपे आहेत, पण त्याचा जो इम्पॅक्ट आहे ना तो खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. म्हणजे हे रेशनचा एकच उदाहरण घ्या ना, 3-4 महिन्यात रेशन चालू झालं बावधानमध्ये, त्यांचं वारजेमध्ये लागलं, पण वारजेमध्ये त्यांचं रेशन तर सुरू झालं. असे 100 फॅमिलीज चे रेशन कार्ड आम्ही सुरू करून दिले, पूर्ण 100 फॅमिलीज आज बावधानमध्ये. त्यांना वाटलं यार त्यांचा दुवा आहे की त्यांचे रेशन आपण सुरू केलेलं आहे. ते झालं. पुढे रेशन ताईंनी फॉलोअप करत, ताई स्वतः त्या जायच्या तिथे त्यांचं घेऊन आपल्या वॉर्ड ऑफिस नाही तर जिल्हा परिषद ऑफिसमध्ये त्यांचे फॉर्म भरून देणं, हे सगळं केलं. त्याच्यात त्यांचे फिजिकल मेहनत त्यांची सगळी. आणि मग रेशनचं दुकान बावधानमध्ये आलं. आता बावधान खुर्दमध्ये एक रेशनचं दुकान आहे. आणि वी आर ग्लॅड, कारण मी जर म्हटलं ना, सगळ्यात जर म्हणजे खरंच मनापासून जर जे काम झालं असेल ना, तर हे की आम्ही बाबा कुणाला तरी त्यांचा फूड सिक्युरिटी ऍक्ट आणून दिला. वा, मग बँक तयार झाली तुमची? नाही, असं बँकचा कधी विषयच नव्हता, कारण इट वॉज अबाउट जस्टिस. म्हणजे माझं म्हणणं हेच आहे की जर तुम्ही त्यांना दिलेलं आहे, जे त्यांना असं वाटत होतं की काय असं काही मिळत नाही, तर म्हणजे शुअरली मला गंमत आहे की जेव्हा आम्ही पहिल्यांदा फॉर्म आला की भरा नाही का आपल्याकडे, तर लोकांनी फॉर्म भरायला तयार नव्हते. ते म्हटले हे असलं काही नसतं, उगाच वेळ वाया घालवतात. हे लोकांच्या प्रतिक्रिया होत्या. पहिल्यांदा आम्हाला फक्त 30च फॉर्म आले, आणि जेव्हा ते 30 फॉर्म कन्वर्ट झाले तेव्हा गावातले अरे झालं मग होतं की आम्ही करू शकतो. आता तुम्ही जे म्हणताय लोक वोट देतील नाही देतील, आता लोकांचा प्रश्न द्यायला पाहिजे, माझं असं म्हणणं आहे. मुद्दा हाच आहे की हा जो मुद्दा आहे ना, आम्हाला सुद्धा हा पहिल्यांदा कळालेला आहे. आम्ही ह्याचा पूर्ण एकदा अभ्यास करून वर आणखीन, आणि ऑन कॅमेरा म्हणजे कुणीही, म्हणजे ते शुअरली आम आदमी पार्टी मला माहिती आहे की पुराव्याशिवाय ते बोलत नाहीत. सो ते सर बघणाऱ्यांनी ते तुमच्यासमोर पोचवणार आहे. सर खूप छान वाटलं, ह्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये TV 10चा प्रयत्न करताय. बरोबर, आम्हाला तुमच्यासारख्या लोकांची मदत लागणार आहे. या नोटवर मी त्यांच्याकडे घेतलं. सर तुमचे धन्यवाद, तुम्ही आणि तुमचं पॅनल आलेलं आहे. सगळ्यांची आपण जसं जमेल तसं आपण लोकांबद्दल त्यांचंही म्हणणं आपण पुटअप करणार आहोत. तर मित्रांनो, हे जे पॉडकास्ट आहेत याचं कारण एकच आहे की जे इच्छुक उमेदवार आहेत ते तुम्हाला कळणं आणि तुमच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं ते असे योग्य लोक निवडून येणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. एक
आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक नागरिक म्हणून, एक मतदार म्हणून तुमच्या मताला किती किंमत आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. ते ह्या निवडणुकीत वाया जाऊन देऊ नका. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.